करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. हजारो वर्ष गुलामगिरीच्या अंधकाराच्या गर्तेत दलित समाज बुडाला होता. वर्णवादी घोड्यांच्या तापान गली चिरडले जात होते. त्यांच्या अब्रूची लखतरे वेशीवर टांगली होती. त्यांना हवा होता आशेचा एक नवा किरण. अशातच त्या भूतलावर एक चमत्कार झाला. विजांचा गडगडाट झाला. सोसाट्याचा वारा वाहू लागला. 14 एप्रिल 1891 रोजी मऊ गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबाला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. त्यांच्या कीर्तीचा डंका सौमुखी वाजू लागला. खालच्या मानाने कत्तलखान्यात जाणारे मेंढरांच्या मानात कुणीही सहज कापतं, पण नुसतं मागेवरून पाहणारी सिंहाच्या जवळपास जाण्याची कोणाची हिंमतही होत नाही. त्याच्या एका दरकाळीने सारं रान कसं थरारून जातं. अरे सिंहासारखे शूर व्हा, असा ज्वलंत स्वाभिमान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. अरे 100 वर्ष शेळून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. तुम्ही किती वर्ष जगला त्यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. त्या प्रज्ञासूर्याचे जितके अफाट आहे की ते तेजाने 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याच्या पाण्यालाच आग लावून दाखवली. मुद्दों में जान डाल दे से मेरी भीम की वाणी, मुद्दों में जान डाल दे से मेरी भीम की वाणी, इसके आगे मैं क्या कहूँ उन्होंने अच्छो को पिदाया पाणी. माझी रमाय माऊली झाली भीमाची सावली, स्वतःहून आता बसली दिली दिन दुबळ्यांना सावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लग्न बाहेर खायच्या भाजी मार्केटमध्ये झालं. आपल्याला सगळ्या सुख सुविधा मिळाव्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप हालापेष्ट सहन केल्या. शतकानुशतके ज्यांच्या वस्ती प्रकाशाचा किरण कधीच पोहोचला नव्हता अशा विस्थापितांच्या फाटक्या भाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञासूर्य बनून विराजमान झाले. आपल्या सहस्र किरणांनी कोटी कोटी जगांचे आयुष्य प्रकाशमान करून टाकले. त्या तेजामध्ये खरे वादळ वेद विजेचं बळ होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भूतलावर मानवरूपी परीस होता. अरे ज्यांनी ज्यांनी त्यांच्या विचारांना स्पर्श केला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. कोणी कारण नाही अशी क्रांती करून दाखवली. जाती वादांना देऊन टक्कर सौदर्यात ओंजळ भरून दाखवली. निसर्ग नियमाने पाणी आगीला विझवते, पण माझ्या भीमानं पाण्यालाच आग लावून दाखवली. सूर्याला कोणी झाकत नाही, डोंगर कुणापुढे वाकत नाही. अरे बाबासाहेबांचे जत्र कुणाच्या बापालाही घाबरत नाही. जय भीम जय भीम. खूप छान खूप छान खूप छान.